नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 5. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने अतिथी संतुष्ट होईल, तसेच संतती कार्यात यश येईल. श्री गणेशाय नमः. सिद्धगुरु म्हणाले, नामकरणी एका. भगवान विष्णूप्रमाणे श्री दत्तात्रेयांनी सुद्धा जगाच्या उद्धाराकरिता अवतार घेतले. दुष्टाचे पारिपत्य, साधूंचे रक्षण, मानवाची उत्क्रांती, मोक्ष साधनेचा उपदेश, धर्माची उन्नती, अधर्माचा बिमोड अशी परमेश्वरी कार्य अवतार काळात केली जातात. पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक गृहस्थ आपल्या सुमती नावाच्या पत्नीसह राहत होते. सुमती पतिव्रता सदाचरणी होती. साधूचे अभ्यागताचे स्वागत करण्यात तत्पर असे. एकदा अमावस्याच्या दिवशी आपळराजाकडे श्राद्ध होते. श्राद्धाकरिता ब्राह्मण जेवायला यायचे होते. ते जेवायला येण्यापूर्वीच अतिथी वेशात श्री दत्त आपळराजाच्या घरी गेले. त्यांनी भिक्षा मागणाऱ्या अतिथीला विनमुख पाठवायचे नाही या श्रद्धेने सुमतीने अतिथी वेशातील दत्तात्रेयाला भिक्षा म्हणून भोजन वाढले. प्रसन्न होऊन दत्तात्रेयांनी तिला त्रयमूर्ती स्वरूपात दर्शन दिले. सुमतीला परमानंद झाला. तिने दत्तस्तुती केली. दत्तांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, हे जगन्नाथा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास तू समर्थ आहेस. तू अनेकांच्या इच्छा पूर्ण केल्यास मला आपल्यासारखा सर्व गुणसंपन्न, ज्ञानी, जगतवंद, तपस्वी असा पुत्र व्हावा. कारण मला अनेक पुत्र झाले, पण ते सर्व अल्पायुषी होते. जे दोघे जगले ते आंधळे पांगळे मूर्ख आहेत. त्यांचा काही उपयोग नाही. तिचे प्रार्थना ऐकून श्रीदत्त म्हणाले, तुमच्या कुळाचा उद्धार करील असा महान तपस्वी पुत्र तुम्हाला होईल. तुमचे दैन्य दूर करील, पण तुम्ही त्याचे वचन पाळा. असे सांगून श्रीदत्त अंतर्धान पावले. पती आपळराजा घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत सांगितला. श्राद्धांचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी आपण अतिथीला भोजन भिक्षा घातली, यामध्ये काही चुकले का, असे तिने पतीला विचारले. तेव्हा आपळराजा म्हणाला, माहूर, करवीर क्षेत्र व पाताळेश्वर येथे श्री दत्तात्रेयाचा निवास असतो. विविध वेश घेऊन ते भिक्षेसाठी येतात, असे मी दत्तात्रेयाबद्दल ऐकले आहे. तू योग्य तेच केलेस. मध्यान्हकाळी कोणी अतिथी भिक्षेसाठी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकवू नये. माझे पितर तर एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण दत्तरूपी साक्षात भगवान विष्णूच आपल्याकडे आले. त्यांनी तुझी परीक्षा घेतली. तू त्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालीस. तुला चांगला पुत्र होईल. काही दिवसानंतर सुमितीला पुत्र झाला. विप्रांनी त्याचे भविष्य सांगितले की हा जगाला दीक्षा देणारा जगद्गुरू होईल. दत्तात्रेयाच्या वरदानाने आपल्याला पुत्र झाला, म्हणून माता पित्यांनी त्याचे नाव श्रीपाद असे ठेवले. श्रीपाद अतिशय तेजस्वी होता. 7 वर्षाचा झाल्यावर पित्यांनी त्याची थाटात मुंज केली. श्रीपाद 4 वेद, मीमांसा, तर्कशास्त्र विस्तारपूर्वक म्हणून दाखवू लागला. व्यवहार, वेदांत भाष्य, न्याय अशा गहन विषयावर अधिकारवाणीने बोलू लागला. सदाचार, पाप, पुण्य, प्रायश्चित्ते सारे ज्ञान लोकांना सांगू लागला. सर्वांना या गोष्टीचे नवल वाटू लागले. आपळराजा व सुमती यांना आनंद वाटे. यांचे मन अभिमानाने भरून येई. श्रीपाद मुमुक्षांना ज्ञान देऊ लागला. त्याची कीर्ती वाढू लागली. आता तो 16 वर्षाचा झाला. त्याचे लग्न करावे असे मातापित्यांना वाटू लागले. हा विचार त्यांनी श्रीपादला जवळ घेऊन बोलून दाखवला. यावर श्रीपाद म्हणाला, आई, वैराग्य स्त्री वाचून मला सर्व स्त्री या मातेसमान आहेत. मी तपस्वी ब्रह्मचारी योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी. आता माझे नाव श्रीपाद, श्रीवल्लभ म्हणून प्रसिद्ध होईल. मी उत्तरेकडे तपश्चर्येकरता जाण्याचा निश्चय केला आहे. मुलाचे वचन पाळा असे दत्तात्रेयाचे शब्द सुमतीला आठवले. श्रीपादच्या सांगण्याप्रमाणेच आपले हित आहे असे समजून घेऊन परंतु हताशपणे ती म्हणाली, तू आम्ही उभयतांना आमच्या वृद्धपणी आधार देशील या आशेवर आम्ही होतो. आता तूच जर आम्हाला सोडून तपश्चर्येसाठी दूर जाणार, मग आमचा सांभाळ कोण करणार? बाळ, तुझे दोन्ही बंधू अंध आणि पंगू आहेत. ते आम्हाला इच्छा असून सांभाळण्यास असमर्थ आहेत. तू आमचे दैन्य दूर करशील अशी तुझ्याकडून आमची अपेक्षा होती. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. असे म्हणून श्रीपादने आपल्या दोन्ही भावांकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि दोन्ही भावाची व्यंग्य नाहीशी होऊन ते सुदृढ, तरुण, सुंदर, महाज्ञानी झाले. धावत जाऊन त्यांनी आईवडिलांचे चरण धरले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोन्यात रूपांतर व्हावे त्याप्रमाणे त्या भावांचे जीवन कृतार्थ झाले.
आपले जीवन अनुग्रहित करण्यासाठी या अवतार पुरुषाने आपल्या पोटी जन्म घेतला. अशा विचाराने सुमतीच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. श्रीपादने आपल्या भावाला पुत्र पौत्र होतील, सुखमय जीवन व्यतीत कराल, मात्यापित्यांची सेवा हातून घडेल, शतायुषी आरोग्यपूर्ण जीवन लाभेल, अखंड लक्ष्मी नांदेल, सत्कीर्ती होईल, वेदशास्त्रात पारंगत वंशज होतील, असा भरघोस आशीर्वाद दिला. आता मी उत्तर दिशेकडे तपश्चर्येकरता जात आहे. मला निरोप द्या. अनेक साधुजनांना मी दीक्षा देणार आहे. असे सांगून श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले. लगेच अंतर्धान पाहून गुप्त रूपाने काशी क्षेत्री गेले. तेथून बद्रिकाश्रमाला जाऊन नारायणाचे दर्शन घेऊन तेथून गोकर्ण क्षेत्रात एकदम निघून गेले. हे ऐकून नामकर्णींनी सिद्धमुनींना शंका विचारली की स्वामी, श्रीगुरूंनी गोकर्ण क्षेत्राला प्रथम का प्रयाण केले? यावर सिद्धमुनी म्हणाले, गोकर्ण क्षेत्राचा आणि रावणाचा जवळचा संबंध होता. रावण हा शिवभक्त होता. त्याची कथा सांगतो ती एक. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 5 समाप्त.